नमस्कार मित्रांनो, मी तुमचा MP देसाई आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे औरंगाबाद जिल्हा नंदुरबार तालुका आणि किन्नळ गाव। माझे मित्र बनकर RY बनकर यांनी एअर इंडियामध्ये सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर त्यांनी ह्या औरंगाबादमध्ये एक छोटासा फार्म हाऊस आणि शेती डेव्हलप करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे आणि त्याला आता यश येताना दिसतं आहे। मी तुम्हाला दाखवतो औरंगाबादमधील त्यांचा हा छोटासा फार्म हाऊस। मित्रांनो, हा आहे त्यांचा फार्म हाऊस औरंगाबादमधील किन्नळ नंदुरबार तालुक्यामधील किन्नळ गाव, त्या ठिकाणी हा छोटासा त्यांनी फार्म हाऊस बांधला आहे। सेवानिवृत्तीनंतर काय करावं तर शेती करावी हे त्यांचं स्वप्न होतं आणि माझ्या मित्राने ते सक्सेस केलेलं आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही काही मित्र आज औरंगाबादमध्ये आहोत। आणि बाजूलाच हे छोटंसं एक स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्याच पाठीमागे तुम्हाला दिसते आहे ही आधुनिक शेती। ही शेती आहे ड्रॅगनची शेती आहे। ही आत्ता जवळजवळ त्यांना 12-13 महिने झालेले आहेत। जवळजवळ 1.5 वर्षानंतर याची लागवड चालू होते आणि याची लाईफ जवळजवळ 25 वर्ष आहे। त्यांनीच आपल्या घराच्या म्हणजे रो हाऊसच्या बरोबर समोर एक विहीर मारली। त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे आणि सोलर सिस्टीम पूर्ण इथे लाईट नाही आहे अजून। सोलर सिस्टमवरती यांनी पूर्ण लाईटची आणि पंप चालवण्याची व्यवस्था केलेली आहे। बाजूलाच ही जी शेती आहे यांची मी तुम्हाला दाखवतो। अद्रकाचा प्लॉट आहे, म्हणजे आलं। हा जवळजवळ 2 ते 2.5 एकरचा प्लॉट त्यांनी अद्रक लावलेला आहे। आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं, बाकी हा जो संपूर्ण अवाढव्य असा मोठा प्लॉट दिसतो आहे ते ड्रॅगन फ्रूट। आता हे ड्रॅगन फ्रूट कसे, ड्रॅगन फ्रूट हे लावलं जातं, फार कमी प्रमाणात त्याला पाणी लागतं आणि त्याच्यासाठी हा सिमेंटचा पोल आहे आणि त्याला एक रिंग आहे। ती ड्रॅगन फ्रूटची झाडं वरती येतात आणि याला या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट धरतात। आता नाही आहे, ते धरायला सुरुवात झालेली नाही आहे। जेव्हा होईल तेव्हा मी पुन्हा आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा काढण्याचा प्रयत्न करेन। तर आपण आता पुढे जाऊया। पुढे त्यांची शेती पेरूची आहे, तिथे आपण जात आहोत। तर मित्रांनो, ही आहे पेरूची लागवड। झाडं लहान आहेत, गेल्या हे सगळे सफेद दिसत आहेत, त्या पिशवीमध्ये पेरू आहेत। ही पेरूची बाग आहे। माझे मित्र आले, आपण पेरू आता काढणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो की हे जी छोटी छोटी झाडं दिसत आहेत ही बटाट्याची झाडं आहेत। बटाटा म्हणजे आलू ह्याच्या खाली आलू असतो। हे आत्ताच लावलेली आहे, मोठे व्हायचे आहेत अजून, त्याला जवळजवळ अजून 2 महिने लागतील। आणि ही या साईडला बरोबरच पेरूची बाग आहे आणि लांब तिकडे तुम्हाला दिसत असेल तर ती ड्रॅगन फ्रूटची शेती आहे। ही पुढे ही बटाटी आहे आणि हे पेरू आहेत। हे पेरू आपल्याला आता मी तोडताना दाखवणार आहे। ही 1-2-2.5 वर्षामध्ये त्यांनी हा शेतीचं फॅड यांच्या डोक्यात गेलं आणि जवळजवळ 2.5-3 वर्षामध्ये यांनी सुरुवात केलेली आहे। हे आम्ही मुंबईवरनं आमचा मित्र शेतकरी झाला म्हणून बघण्यासाठी जॉर्ज अब्राम आमचे नेते आहेत। ते
या ठिकाणी आम्ही आलो आहेत. हे बघा, हे सगळे रिटायर आहेत. हे कैलाश बिदलान, हाय कैलाश. हॅलो हॅलो. हे हेमंत राऊत. हॅलो. आपल्या मित्राला शाबासकी देण्यासाठी आणि त्याचं कौतुक करण्यासाठी मुद्दाम मुंबईवरनं आम्ही आलेलो. आणि 3 वर्षाच्या आतमध्ये खरोखरच सेवानिवृत्तीच्या नंतर माणूस काय करू शकतो त्याचं एक प्रात्यक्षिक. याच्या अगोदर शिमला मिरचीचा एक सीझन त्यांनी पूर्ण केला. भरपूर शिमला मिरची पिकली होती. ही लांबपर्यंत अशी बाग आहे. आणि पेरूचे पण हे संपलेलं आहे. पण आम्ही आता हे पेरू उरलेले सुरलेले सगळे मुंबईला घेऊन जाणार आहे. तर हे असे पेरू आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा, एक नंबर पेरू आहे. आणि आम्ही आमच्या मित्रांना आता सजेशन देणार आहे. हा तो हे आलू म्हणजे बटाटा. हा बटाटा मोठा झाल्याच्या नंतर देशाच्या युवा नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे त्याला मशीनमध्ये टाकून त्याचं सोनं करायचं आहे त्यांना. आणि त्याची ती आयडिया देणार आहे आम्ही त्यांना. तर अशी ही बाग आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या माझ्या मित्राच्या ह्या अशा एका फार्म हाऊसवरती आणि छोट्याशा शेतीमध्ये म्हणजे वाडीमध्ये जे काय आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न छोटासा मी केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचा चॅनल. आणि पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमचा लाडका MP देसाई. जय हिंद, जय महाराष्ट्र.